राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। ज्यांनी पेपर लीक केले ते आज तुरुंगात आहे। पेपरफुटी विरोधात कठोर कायदा आणणार पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर नवा संदेश देणारा व्हिडिओ प्रसारित केलाय। स्पर्धा परीक्षांमध्ये सुधारणा करण्यासाठी नंदन निलकणी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंस्टाग्राम व्हिडिओ बनवून घोषणा केली। ठाकरे बंधूंना जनतेनं राज्यात नाकारलं, त्यांच्या जिंज्या लोकांनी उपटल्या असा टोला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी राज ठाकरेंना लगावला। उद्धव ठाकरेंच्या वात्रटपणे बोलण्याची महाराष्ट्राला सवय झाली। विद्यार्थ्यांचा विषय असल्यामुळे सरकारनं कुठेही अहंकारी भूमिका घेतली नाही। आमदार प्रवीण दरेकरांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला। इंडिया आघाडीत कुठेही एकवाक्यता नाही। दिल्लीच्या आंदोलनात देखील आपापल्या आंदोलन श्रेय घेण्याची चढाओढ त्यांच्या सुरू होती। मंत्री संजय शिरसाटांनी विरोधकांवर टीका केली। हुकुमशाही उद्धव ठाकरे करताय। पंतप्रधान मोदी हुकुमशाह असते तर त्यांनी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला नसता। लोकशाही काय असते हे मोदींनी दाखवलं। उद्धव ठाकरेंनी मोदींकडून शिकावं। रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली। उपाठाचे खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा मोठा दावा केलाय। प्रल्हाद जोशी हे तात्पुरते केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत। सर्वोत्तम शिक्षण मंत्री फडणवीसच बनू शकतात असं मोदींचं ठाम मत आहे। त्यांना दिल्लीत नेण्याबद्दल मोदींचा पक्का विचार झालाय असं राऊत म्हणाले। विद्यार्थ्यांबरोबर आम्ही आहोत। विद्यार्थी हे देशाचं भवितव्य। विद्यार्थ्यांच्या पाठीमागे देशाचे पंतप्रधान मोदी आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही प्रतिक्रिया दिली। झेंडे लपवले तरी अजेंडा लपणार नाही। ठाकरेंचा मोर्चा तरुणांचा नाही तर आदित्य आणि अमित ठाकरेंच्या करिअरचा होता। विद्यार्थ्यांपेक्षा भविष्यापेक्षा ठाकरे वारसांच्या राजकारणाची अधिक चिंता आहे। नवनाथ बन यांनी टीका केली आहे। सर्वात जास्त देशातील युवा पिढी महत्वाची आहे। त्यातच दृष्टिकोनातून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात आलाय। विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोरेंनी ही प्रतिक्रिया दिली। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत यापूर्वी सुप्रिया सुळेंनी आपलं मत व्यक्त केलंय। आज जरी दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाची चर्चा कुठेही नाही, विलिनीकरणाची चर्चा पूर्णपणे बंद आहे। दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणावर सुनील तटकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे। सर्वसामान्यांच्या गाड्यांमध्ये इथेनॉलयुक्त डिझेल आणि पेट्रोल देत असताना गाड्यांची एका बाजूला वाट लावली, दुसरीकडे इथेनॉल निर्माण करणाऱ्या कंपनीने वारेमाप पैसे कमावले। पंतप्रधान मोदींनी या सर्वांची दखल घेत नितीन गडकरींचा राजीनामा घ्यावा अशी मागणी हर्षवर्धन सपकाळांनी केली आहे। देशात लोकशाही आहे। लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकत असेल तर तो सांगण्याचा अधिकार आहे। विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या सरकार सकारात्मक पद्धतीने सोडवेल। आपली शिक्षण व्यवस्था अधिकाधिक चांगल्या पद्धतीने सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली जात आहे असं आदित्य तटकरे म्हणाले। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाचा विजय, त्यांचं श्रेय त्यांनाच दिलं पाहिजे। प्रकाश सुर्वेंनी ठाकरेंच्या मेळाव्यावर प्रतिक्रिया दिली। विद्यार्थ्यांच्या भावना जाणणाऱ्या आणि जपणारं सरकार आहे। विद्यार्थ्यांच्या भावना पाहून धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला। गुणरत्न सदावर्तेंनी प्रतिक्रिया दिली। आताची तरुणाई खूप हुशार आहे। त्यांना माहिती आहे कोण वापर करतोय, कोण गैरवापर करतोय। काही लोक असं दाखवताय आमच्यामुळेच प्रधानांचा राजीनामा झाला। सचिन अहिर यांनी नाव न घेता ठाकरे बंधूंवर टीका केली। विद्यार्थ्यांच्या विजयामध्ये ठाकरे बंधूंचं योगदान काय? दुसऱ्यांच्या संघर्षाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। सिद्धेश कदम यांनी ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर प्रतिक्रिया दिली। आता मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात।